सो हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी संदीप सर आपलं स्वागत करतोय आपला यूट्यूब मास्टर टीचर फॉर सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. मागच्या 15 वर्षाच्या ऑफलाईन टीचिंगच्या अनुभवानंतर त्यासोबतच मी फिजिक्सवाला आणि वेदांतो अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा काम केलेलं आहे. पण ऑफलाईन विद्यार्थ्यांसोबत जेव्हा आम्ही टीचिंग करत असतो तेव्हा एक गोष्ट जाणवते की घरी गेल्यानंतर विद्यार्थ्याकडे काहीतरी ॲडिशनल सपोर्ट असायला पाहिजे. त्यासोबतच असे बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांच्यापर्यंत चांगलं एज्युकेशन पोहोचत नाही. तर आम्ही लातूर पॅटर्नचे एक्सपर्ट म्हणून पूर्ण टीम प्रयत्न करणार आहेत या बॅच मधून, जी असणार आहे 100% फ्री यूट्यूब बॅच. ही बॅच कोणासाठी आहे? ही बॅच आहे जे MST CET 2026 चा फर्स्ट अटेम्प्ट आणि 27 चा सेकंड अटेम्प्ट प्रिपेअर करणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला आम्ही ही बॅच लॉन्च करतोय पहिल्या अटेम्प्टसाठी. त्यामुळं इथं तुम्हाला पुढे दिसेल की 2 डिसेंबर पर्यंत सिलेबस संपवण्याचा आमचा उद्देश आहे आणि हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणारच आहेत. ठीक आहे, जाऊयात मग आपल्या बॅचेस डिटेलमध्ये. त्यासोबतच लक्षात घ्या, ही आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, याला अजिबात मिस करू नका. आमचं मिशन, आमचं गोल का आहे? आमचा गोल आहे जास्तीत जास्त विद्यार्थी 99% अबोव कसे आणता येतील. आमच्या एक्सपर्टीज वापरून आम्ही हा प्रयत्न करू की चांगला कंटेंट कसा आपल्याला भेटेल आणि त्यासोबतच वेळोवेळी परीक्षा होत राहतील. या डिटेल्स आपल्याला सगळ्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. पण हे आमचं प्रॉमिस असणार आहे की आम्ही कधीच आमच्या प्रामाणिक प्रयत्नाला कमी पडणार नाहीत. तसंच तुम्हीही आमची साथ द्यायची आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि डिटेल माहिती यापुढे आपण पाहूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट 2026च्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी प्राध्यापक रोहित पाटील हार्दिक शुभेच्छा देतोय. मी प्राध्यापक रोहित पाटील, तुमचा यूट्यूब मास्टर टीचर फॉर फिजिक्स सब्जेक्ट. मागच्या 10 वर्षाच्या माझ्या अनुभवातून मी जे काय शिकलेलो आहे, विद्यार्थ्यांचा माझा जो काही अभ्यास आहे, CET बद्दल माझा जो काही अनुभव आहे, त्यातूनच आम्ही तयार केलेला आहे हा महासंकल्प CET फॉर डिसेंबर 2026 ऑफ CET फर्स्ट अटेम्प्ट. तर या महासंकल्प CET बॅचमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत ते सांगण्यासाठी आता मी इथे आलेलो आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला डेली 2 तास लेक्चर भेटतील लाईव्ह 2 सब्जेक्टचे. पर लेक्चर 1 तास, म्हणजेच आपल्याला 2 तास लेक्चर भेटतील 2 विषयांचे. आणि ह्याचं आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन करायचं आहे, जेणेकरून तुमचा स्क्रीन टाईम हा डेली फक्त 2 तासावरतीच मर्यादित राहील. आणि आपल्याला या टोटल शेड्यूलमध्ये बघा 248 लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. 248 लाईव्ह लेक्चर असतील आणि यांचं स्ट्रक्चर आपल्याला कसं करायचं आहे. तर आज 15 ऑगस्ट आहे, आज शनिवार आहे. 17 ऑगस्ट सोमवारपासून आपले लाईव्ह लेक्चर्स या महासंकल्प CET साठी चालू होतील. हे लेक्चर्स आपले रोजचे शेड्यूल असेल 2 तास या हिशोबाने. या लेक्चरचं जे काही वीकली टाइम टेबल असेल तो आपल्या यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये पडून जातील. आणि दर आठवड्याचं लेक्चरचं शेड्यूल हे यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये पडत राहील. त्यानंतर बघा, आपलं डेली आणि वीकली शेड्यूल कसं असेल. आपले क्लासेस जे आहेत हे लाईव्ह क्लासेस असतील, इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतील. इंटरॅक्टिव्ह क्लासेसचा फायदा असा असेल, तुम्हाला लाईव्ह लेक्चर्समध्ये आम्हाला प्रश्न विचारता येतील, तुमचे डाऊट्स लगेच क्लिअर करता येतील. आणि त्यानंतर हा जो सब्जेक्टिव्ह आहे स्लॉट, या सब्जेक्टिव्ह स्लॉटमध्ये तुमचे जे काय सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, थिअरी मॅटर आहे, तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. आणि सोबतच MCQची प्रॅक्टिस ही खूप जास्त जोरदार करायची आहे. हे जर आपलं सोमवार ते शनिवारचं स्ट्रक्चर. आणि विकेंडला जे आहे ते आपल्याला एक परीक्षा अरेंज करायची आहे. PCM आणि PCB साठी ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असेल. आपल्या बॅचची जी परीक्षा असेल ऑनलाईन बॅचची, ती परीक्षा आपल्या ॲपमध्ये होईल. त्याचा रिझल्ट लगेच संध्याकाळी लागेल. आणि परीक्षा आणि रिझल्ट यांच्या मीन व्हाईल आपल्याला 4 तासाचं आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे की आपल्या आठवड्यामध्ये काय काय शेड्यूल झालेलं आहे, एक रिव्हिजन लेक्चर असल्यासारखं. त्यानंतर या बॅचचे आपल्याकडे हायलाईट काय आहेत बघा. हे आपण बॅलन्स्ड स्टडी अवर ठेवलेले आहेत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सध्या बिझी आहात, तुमचे कॉलेजेस आहेत, तुमचे काही क्लासेस आहेत. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळवायचं आहे, कारण तुम्हाला एक एक्स्ट्रा एज पाहिजे महाराष्ट्रातल्या लाखो बाकी इतर विद्यार्थ्यांवरती. तर तो एक्स्ट्रा एज जर का तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही ही महासंकल्प CET बॅच जॉईन करू शकता. आणि त्याचा एज काय असेल बघा, कारण आपण फक्त डेली 2 तास शेड्यूल ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचा मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी असेल, तुमच्या मेंदूवरती ताण कमी पडेल आणि तुम्ही हसत खेळत त्या दिवशीचे 2 चॅप्टर किंवा 2 सब्जेक्ट क्लिअर करू शकता. दुसरं काय आहे, हे आहे हाय यील्ड सिलेबस. हाय यील्ड सिलेबस म्हणजे काय असेल की आपल्याला माहिती आहे की CET मध्ये 80% सिलेबस हा 12वीचा असतो आणि 20% सिलेबस हा 11वीचा असतो. तर आपण आपल्या सिलेबसमध्ये 12वीचा जे काय हाय वेटेज चॅप्टर आहेत ते आपण लवकर क्लिअर करणार आहोत. त्याच्यानंतर लो वेटेज चॅप्टर आपण क्लिअर करणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण 11वीचे चॅप्टर क्लिअर करणार आहोत. जेणेकरून काय होईल,
तुमचा 12वीचा जो एकदा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की ते मोमेंटम तुम्ही शेवटपर्यंत कॅरी करू शकता आणि सीईटीला लगेच क्रॅक करू शकता. आणि तिसरा पॉईंट काय आहे की तुमचं रेग्युलर असेसमेंट असेल. रेग्युलर असेसमेंट म्हणजे काय की आपण ज्या वीकेंड टेस्ट घेणार आहोत त्या ऑल महाराष्ट्र लेवलवरती वीकेंड टेस्ट असतील. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा रँक किती आहे तुम्हाला लगेच कळून जाईल आणि तुमची तयारी कुठे मागे पडते कुठे तुम्ही कमी पडत आहात हे तुम्हाला लगेच कळेल. त्या हिशोबाने तुम्ही अभ्यासाला चालू करू शकता. नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे काय आहे बघा. आपल्या महासंकल्प सीईटी ऑनलाईन लाईव्ह बॅचसाठी सब्जेक्ट वाईज ब्रेकडाऊन बघा कसं असेल. आपण काय करतोय फिजिक्सचे 62 लाईव्ह लेक्चर्स घेतोय, 62 लाईव्ह लेक्चर्स. याला आपण काय करतोय बघा, हाय वेटेज जे चॅप्टर आहेत रोटेशनल डायनामिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, थर्मोडायनामिक्स आणि मॉडर्न फिजिक्स यांच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. हा सिलेबस आपल्याला लवकर आणि सर्वात आधी क्लिअर करायचा आहे जेणेकरून तुमचा मार्क बुस्टिंग असेल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला लो वेटेज चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर 11वी कंप्लीट करायचं आहे. लाईकवाईज केमिस्ट्री सुद्धा आहे. केमिस्ट्री आपल्याला 62 दिवसामध्येच कंप्लीट करायची किंवा 62 लाईव्ह लेक्चर्समध्येच कंप्लीट होऊन जाईल. याच्यामध्ये बघा आपल्याला फिजिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल. या तिघांवरतीही जो तुमचा हाय वेटेज चॅप्टर असेल 12वीचा तो आधी कव्हर होईल, नंतर लो वेटेज चॅप्टर कव्हर होईल आणि नंतर 11वीचे चॅप्टर्स कव्हर होतील जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स बूस्ट मिळेल. तसंच बघा मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलस, वेक्टर्स, 3D जॉमेट्री आणि स्पेशल टाइम सेव्हिंग शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनच्या शिकायच्या आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ट्रिग्नोमेट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जास्त फोकस द्यावा लागेल जो आपल्याला 62 लेक्चरमध्येच मिळवायचा आहे. त्यानंतर आणि तसेच बायोलॉजीची सुद्धा आपल्याला 62 लाईव्ह लेक्चर्समध्ये सिलेबस कंप्लीट करायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न असेल. 12वी हाय वेटेज, पुन्हा लो वेटेज, पुन्हा 11वीचे उरलेले चॅप्टर्स. आणि हा जो मुद्दा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह PCMB टोटलमध्ये हा तो मुद्दा आपण कव्हर केलेलाच आहे की 248 लाईव्ह लेक्चर्समध्ये आपल्याला टोटल सिलेबस या महासंकल्प सीईटी बॅचमध्ये संपवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असेल हा आहे आपल्या महासंकल्प सीईटी बॅचचा कोर किंवा मूळ मुद्दा की आपलं 4 स्टेज स्ट्रॅटेजी सक्सेसकडे जाण्यासाठी कशी असेल बघा. फर्स्ट स्टेज स्ट्रॅटेजी बघा आपली 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 12वीचे हाय वेटेज चॅप्टर संपवायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला थिअरी कव्हर करायची असेल, याच्यामध्ये आपण थिअरी कव्हर करणार प्लस MCQ सॉल्व्ह करणार प्लस आपल्याला टेस्ट द्यायच्यात. ह्या टेस्ट आपल्या वीकली असतील. दुसरा स्टेज 16 ऑक्टोबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 12वीचे जे लो वेटेज चॅप्टर आहेत पण जे महत्त्वाचे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत म्हणजे इथे आपला सिलेबस संपून जाईल 15 नोव्हेंबर पर्यंत. तिसरी स्टेज 16 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर याच्यामध्ये आपल्याला फास्ट पेस 11th रिव्हिजन करायचे आणि सोबतच 12th सिलेबस जो आहे त्याचं सुद्धा रिव्हिजन करणं चालू ठेवावं लागेल. आणि ह्या स्टेज 3 मध्ये हा तुमचा की पॉइंट आहे. जे मुलं इथे टिकून राहिले, ज्या मुलांनी इथे जास्त लक्ष दिलं ते मुलं सीईटी मध्ये स्कोर आणू शकतात. हे माझ्याकडून तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि 4th स्टेज काय आहे आपली, ही 4th स्टेज आहे ही असेल तुम्हाला 1 शॉट मिळवण्यासाठी. इथे तुम्हाला सगळे 1 शॉट भेटतील. हे तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज भेटतील, फॉर्म्युलेचे शीट भेटतील आणि शॉर्टकट ट्रिक्स ऐन वेळेला कशा वापरायच्या. जर का तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कुठे फंबल झालात तुम्ही तर शॉर्टकट ट्रिक्स ज्या लागतात ते तुम्हाला इथे मिळतील स्टेज 4 मध्ये. जसं की आपल्याला माहितीच आहे MST CET मध्ये सिलेबस डिस्ट्रीब्युशन कसं असतं. 12वीचं वेटेज असतं आपलं 80% आणि 11चं वेटेज असतं 20%. मॅथमॅटिक्सचे बद्दल मी सांगू शकतो चांगल्या प्रकारे बिकॉज मी मॅथ शिकवतो. तर मॅथमॅटिक्समध्ये एकूण 12चे आपले 15 लेसन्स आहेत आणि 11चे एकूण 10 लेसन्स आहेत. तर या पूर्ण सिलेबसची तयारी आपण करणार आहेत आणि जसं रोहित सरांनी त्यांना आपल्याला सांगितलं की एकूण प्रत्येक सब्जेक्टचे 62 लेक्चर्स आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही असं ठेवलंय की 50 लेक्चर आपण 12वीच्या सिलेबसला ठेवणार आहेत आणि रेस्ट ऑफ 12 लेक्चर्स हे आपण 11च्या सिलेबसवरती देणार आहेत. त्यासोबतच मॅथमॅटिक्स बद्दल सांगायचं झालं तर टाइम टू टाइम जेव्हा MCQ आणि किंवा PYQ डिस्कस होतील टाइम टू टाइम मी माझ्याकडे असणाऱ्या नॉलेजवरती मी खूप सारे शॉर्टकट ट्रिक्स किंवा एखाद्या क्वेश्चनला MCQ जेव्हा आपण सराव करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण ऑप्शन नाही का आन्सर काढत तर ते कसं करायचं या सगळ्या ट्रिक्स माझ्या पूर्ण
एक्सपर्टीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे बघूयात. याच्यानंतर बेटा हे आहेत आपले गोल्डन रूल्स फॉर स्टुडंट सक्सेस. हे सगळं का करतोय आम्ही? ऑफकोर्स तुमच्या सक्सेससाठी आणि तुमच्या सक्सेसमध्ये आम्हाला समाधान आहे की आमच्या हातनी चांगली स्टुडंट घडवता आले आम्हाला. तर हे आहेत, पहिला पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. आणि आपल्यालाही मान्य असायला पाहिजे की हा आपला थोडासा कमजोर पॉइंट पडतो स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू. नवीन बॅच आली, फुल जोश असतो, पण पुन्हा काय होतं, 4 दिवस 8 दिवस कन्सिस्टन्सी राहते, पुन्हा आपण त्याला सोडून देतो. सगळ्यात मोठा म्हणजे आपण लाईव्ह लेक्चर का प्लॅन केलेत? कारण इंटरॅक्शन व्हावं, टाइम टू टाइम आपले डाऊट क्लिअर व्हावेत, यासाठी आपण लाईव्ह लेक्चर घेतोय. पण मुलं म्हणतात की सर बघूयात आमच्या आपल्या टाइमनुसार, रेकॉर्डेड लेक्चर नंतर करू, बघूयात काय रेकॉर्डेड तर भेटणारच आहे की. पण प्लीज याला तुम्ही टाळा आणि शक्य तेवढ्या वेळा तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा आणि आम्हीही प्रामाणिक प्रयत्न करू की आपल्याला चांगलं सब्जेक्ट नॉलेज कसं देता येईल. पुढचा काय, पर्सनल क्लास नोट्स. इथं जे बोर्डावरती लिहिलं जाईल, शिकवलं जाईल, हे सगळं आपल्या क्लास नोट्स सेक्शन मध्ये जे आपलं ऍप आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लास नोट्स भेटणारच आहेत. ठीक आहे, त्याला व्यवस्थितपणे स्टोअर करा आणि आपल्या हँड रिटन नोट्स काहीतरी बनवा. टॉपरची खासियत काय असते, त्याच्या भाषेत लिहिलेले नोट्स त्याच्याकडे असतात. तर याचाही प्रयत्न आपण करायचे. डीपीपी पीवायक्यू प्रॅक्टिस मस्ट आहे, हे केल्याशिवाय तर पर्यायच नाही. डीपीपी पीवायक्यू प्रॅक्टिस आपण टाइम टू टाइम केलीच पाहिजे. आणि आम्ही संडेचा वीकली रिव्हिजन प्लॅन पण करणार आहेत. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे संडेला आपली वीकली टेस्ट होईल आणि त्या वीकली टेस्टच्या नंतर आम्ही मंडेच्या क्लासमध्ये त्याचं पेपर डिस्कशन सुद्धा करणार आहेत. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे आपल्या तयारीमधला. सो बच्चो, लेट्स बिगिन आवर जर्नी. आणि या बॅचसाठी आपण जर उत्सुक असायलाच पाहिजे, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला टाइम टू टाइम याचे नोटिफिकेशन मिळतील. तर मग आता भेटूया डायरेक्टली आपल्या पहिल्या लाईव्ह क्लासमध्ये, जो की होणार आहे 17 ऑगस्ट रोजी. थँक्यू सो मच.